नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता. बघा, ITIची तिसरी मेरिट लिस्ट. आता आपण जर पाहिलं तर ITIच्या तिसरी मेरिट लिस्टसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, बरोबर आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कमी टक्के असतात, म्हणजे ज्यांना बघा 60% आहे, 65% आहेत, नंतर 50% आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ITIचा चांगला ट्रेड म्हणजे तुमचा जो आवडीचा ट्रेड आहे तो तुम्हाला कसा मिळेल याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. की कशा पद्धतीने तुम्हाला जो तुमचा आवडता ट्रेड आहे तो तुम्हाला कसा मिळवता येईल, कसा त्या ठिकाणी मिळेल, याची संपूर्ण माहिती जी ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि तिसरी मेरिट लिस्ट जी आहे ती कधी लागेल ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तिसरी प्रवेश फेरी जी म्हणजे तिसरी मेरिट लिस्ट जी ती आता लागणार आहे 13 जुलैपासून. बघा, 13 जुलैपासून 16 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे होते, बरोबर आहे. ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचे होते. ऑप्शन फॉर्म कसे भरावे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली होती. आता ऑप्शन फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरले असतील. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर बघा, उद्या म्हणजेच 21 जुलैला, उद्या 21 जुलैला सायंकाळी 5 वाजता तुमची तिसरी मेरिट लिस्ट लागणार आहे. बघा, थर्ड मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर होणार आहे. ओके, थर्ड मेरिट लिस्ट तुमची डिक्लेअर होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ITIचा ट्रेड जो आहे तो मिळणार आहे. तुमच्या आवडीचा जो असेल तो मिळू शकतो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरले असतील तर. आता याच्यामध्ये काय होतं बघा, तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये काय होतं, तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिले 5 1 2 3 4 आणि 5 पहिले 5 जे तुम्ही ऑप्शन टाकलेले आहेत, या ऑप्शनपैकी कुठलाही तुम्हाला लागला तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन करावंच लागतं. ॲडमिशन जे ते तुम्हाला करावंच लागत असतं या पहिल्या 5 मध्ये. जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र राहत नाहीत, आणि केलं तरी पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र राहत नाहीत. ओके, पहिले 5 जे असतात ते पहिल्या 5 मध्ये तुम्हाला जर ऑप्शन मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागत असतं या तिसऱ्या फेरीमध्ये. ठीक आहे. आता तिसऱ्या फेरीची जी लिस्ट आहे ती उद्या तुम्हाला 5 वाजता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला SMS द्वारे पण कळतं, SMS पण येतो आणि SMS द्वारे तुम्हाला कळतं की तुम्हाला नंबर लागलाय किंवा नाही. आता ज्यांचा लागलेला नाहीये त्यांना SMS येत नाही, हे लक्षात घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या, सर आम्हाला SMS आलेला नाहीये, मग आम्हाला मिळालंय का. बघा, काही वेळा काय होतं, तुमचा नंबर लागलेला असतो परंतु नेटवर्कचा इश्यू असतो, त्याच्यामुळे पण तुम्हाला SMS येत नाहीत. म्हणून आपलं जे लॉग इन ID असतं, युजर ID, तुमचं पासवर्ड तो टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे किंवा नाही हे पण तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जातं की तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे किंवा नाही. ट्रेड मिळाला असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा असेल तर तुम्ही ॲडमिशन करू शकता, आवडीचा नसेल तर तुम्हाला तो सोडताही येतो. ठीक आहे. परंतु SMS आला किंवा नाही आला तरी देखील ऑनलाईन चेक करायला विसरायचं नाहीये, आणि जी दिलेली वेळ आहे त्यामध्येच ॲडमिशन तुम्हाला करायचं आहे. जसं 21 जुलैला तुमची लिस्ट लागणार आहे. 21 जुलैला तुम्हाला जर समजलं की आम्हाला ट्रेड मिळालाय तर 22 जुलैपासून ते 25 जुलै म्हणजे फक्त 3 दिवसांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला ॲडमिशन करून घेणं गरजेचं असणार आहे. जर तुम्ही ॲडमिशन्स केलं नाही तर तुम्हाला पुढच्या कुठल्याही फेरीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नंबर जो आहे तुमचा लागेल, किंवा मग पहिल्या 5 मध्ये जर तुम्हाला नंबर लागला असेल, पहिल्या 5 मध्ये जर तुम्हाला मिळाला असेल तर पुढच्या फेरीसाठी तुम्ही ऑटोमॅटिकच त्या ठिकाणी पात्र नसणार आहे. त्याच्यामुळे सगळं काही तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. आता बघा, तिसरी फेरी आहे. तिसरी फेरीमध्ये तुम्हाला जो ट्रेड आहे तो चांगला लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच तुम्हाला तो भेटावा, कारण बघा त्या पद्धतीने मी तुम्हाला मागे मार्गदर्शन केलेलं होतं. आता चौथी फेरी जी आहे ती चौथी प्रवेश फेरीसाठी सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. चौथ्या प्रवेश फेरीमध्ये तुम्हाला 100% बघा 100% तुम्हाला ट्रेड जो आहे तो तुम्हाला मिळेलच, तुमच्या आवडीचा ट्रेड तुम्हाला मिळेलच. अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला चौथ्या फेरीमध्ये मी करणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपण अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.